नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढचा पॉइंट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काय आहे पॉइंट? डिव्हिजन न्याथोस्टोमॅटा. याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे ते डिव्हिजन अन्याथोस्टोमॅटा. अन्याथोस्टोमॅटा ट्रू जॉज आर अब्सेंट. त्यांच्यामध्ये काय बघितलं होतं? ट्रू जॉज त्यांच्यात अब्सेंट होती. हे कशात येतात ते पहिले अन्याथोस्टोमॅटा. आता कोणता डिव्हिजन आहे? डिव्हिजन न्याथोस्टोमॅटा. न्याथोस्टोमॅटा means vertebrates with true jaws. Vertebrates, gnatho means jaws, stoma means mouth. म्हणजेच त्यामध्ये आपण सुद्धा येतो. आपल्या माउथ मध्ये व्हर्टिब्रेट्स आपण सुद्धा आहे. त्यामध्ये काय असतात? ट्रू जॉज आर प्रेझेंट. म्हणजे आपल्या जबड्या आहेत. सगळे कशात येतात? आपण पण कशात येतो? डिव्हिजन न्याथोस्टोमॅटा मध्ये. नेक्स्ट त्यामध्ये इट इज मेनली डिवायडेड इंटू टू टाइप्स. त्यामध्ये न्याथोस्टोमॅटामध्ये दोन टाइप पडलेले आहेत. फर्स्ट टाइप इज सुपर क्लास स्पायसेस. ऑल फिशेस इन्क्लूड्स इन सुपर क्लास स्पायसेस. आणि सेकंड सुपर क्लास टेट्रापोडा, ज्यात आपण येतो. ते नंतर आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा पाहूया सुपर क्लास स्पायसेस. मग बियर फिन्स. स्पायसेस कशावर पडलेला आहे तर इट बियर फिन्स. म्हणजे यांच्या बॉडीवर काय असतात? फिन्स प्रेझेंट असतात. फिन्सलाच आपण पर किंवा कल्ले म्हणतो. स्विमिंग साठी जे लागतात त्यांना ते. म्हणजेच फर्स्ट सुपर क्लास स्पायसेस. इट बियर्स फिन्स. कॅरेक्टरिस्टिक वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक आपण पाहत जाऊयात. फर्स्ट कॅरेक्टर त्यामध्ये these animals are cold blooded. cold blooded, that is poikilothermic. Why it is called poikilothermic? Because body temperature changes according to changing surrounding temperature. म्हणजेच हे जे ॲनिमल्स असतात, सगळे जे फिश येतात ते यात येतात. दिस फिशेस आर कोल्ड ब्लडेड. सगळे फिशेस जे असतात ते कसे असतात? कोल्ड ब्लडेड. कोल्ड ब्लडेड शीत रक्ताचे मासे. दॅट इज पोइकिलोथर्मिक. वन मार्क MCQ लक्षात ठेवायचं. दॅट इज पोइकिलोथर्मिक animals. का तर poikilothermic? Why it is called poikilothermic? Because body temperature changes according to changing surrounding temperature. वातावरणातलं जसं टेम्परेचर बदलत जाईल तसं ते आपल्या बॉडीमध्ये काय करत असतात? टेम्परेचर बॉडीतला आहे ते चेंज करत असतात. सो इट इज पोइकिलोथर्मिक. म्हणून यांना काय म्हणतात? पोइकिलोथर्मिक ॲनिमल्स. हे फर्स्ट कॅरेक्टर झालं. Second character, animals live in all types of water. Animals live in all types of water means माहित आहे तुम्हाला all types of water म्हणजे काय? म्हणजे बिसलरीच्या पाण्यात, नळाच्या पाण्यात, टाकीत असं नाही. लक्षात ठेवा. live in all types of water. all types of water means त्यामध्ये salty water as well as fresh water. म्हणजेच सी वॉटर, रिव्हर वॉटर अशा दोन टाईपच्या पाण्यामध्ये ते राहत असतात. म्हणजेच these animals live in all types of water. all types of water, sea water as well as fresh water. म्हणजेच त्यामध्ये मरीन वॉटर as well as फ्रेश वॉटर किंवा सी वॉटर as well as रिव्हर वॉटर, पॉन्ड वॉटर, ETC. दोन टाईपच्या पाण्यात, खाऱ्या पाण्यात, गोड्या पाण्यात. थर्ड कॅरेक्टर, they have streamlined or boat shaped body and covered with scales. ह्यांची जी बॉडी असते ती कशी असते? स्ट्रीमलाइंड और बोट शेप्ड. स्ट्रीमलाइंड. मग तुम्हाला आता माशाची डायग्राम किंवा मासा माहितच आहे. बॉडी कशी असते? अशी थोडक्यात बॉडी असते. स्ट्रीमलाइंड. म्हणजेच बॉडी यांची कशी असते? स्ट्रीमलाइन. प्रवाहाला विरोध करणार. म्हणजे पाण्यात त्यामध्ये स्विम होत असतात, त्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहाला काय करतात? ते विरोध करतात. रेझिस्टन्स अगेन्स्ट वॉटर करंट. पाण्याचा जो करंट आहे, चॅनेल किंवा प्रवाह आहे, त्याच्या विरोधी काम करतात. तसे पोहत जातात. म्हणजेच बॉडी कशी असते? स्ट्रीमलाइन और बोट शेप किंवा बोटीच्या आकारामध्ये असते. अँड कवर्ड विथ स्केल्स. मग या बॉडीवर त्यांच्या काय असतात? खवले असतात. खवले तुम्हाला माहित आहे. बॉडी इज कवर्ड विथ स्केल्स.
यांची जी बॉडी कव्हर्ड झालेली असते ती कशाने झालेली असते? स्केल्सनं, म्हणजेच खवले असतात. म्हणजेच त्यामध्ये कॅरेक्टर काय बघितलं आपण? दे हॅव स्ट्रीमलाईन बॉडी ऑर बोट शेप. माशाचा आकार असतो तो स्ट्रीमलाईन असतो किंवा आपण काय म्हणतो बोट शेप, अँड कव्हर्ड विथ स्केल्स, आणि त्यांच्यावर काय असतात? खवले असतात. तसंच म्हणजेच खवले म्हणजे स्केल्स आर एक्झोस्केलेटन. लक्षात ठेवा, झालंय आपलं. स्केल्स कशात येतात? एक्झोस्केलेटन म्हणजेच एक्सटर्नल सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी which scales in fishes. Next, fourth character. Endoskeleton is cartilaginous or bony. यांचं जे एंडोस्केलेटन असतं त्यामध्ये कार्टिलेजिनस किंवा बोनी. कार्टिलेजिनस एंडोस्केलेटन प्रेझेंटिंग मरीन वॉटर फिशेस आणि बोनी एंडोस्केलेटन प्रेझेंटिंग फ्रेश वॉटर फिशेस. लक्षात ठेवायचं, याच्यावरून डिफरन्स लिहिता येतो. म्हणजेच कार्टिलेजिनस कुर्च्यामय हाडं अगदी मऊ असतात. ती कोणत्या माशामध्ये असतात? इन विच फिशेस? सी वॉटर फिशेस, समुद्राच्या पाण्यात असणारे मासे. बोनी एंडोस्केलेटन कुणामध्ये असतात? इन विच फिशेस बोनी एंडोस्केलेटन इज प्रेझेंट? फ्रेश वॉटर फिशेस, म्हणजेच रिव्हर मधले जे असतात, पॉन्ड मधले जे मासे असतात त्यांच्यामध्ये कसलं असतात? बोनी एंडोस्केलेटन. एंडोस्केलेटन इंटरनल सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज एंडोस्केलेटन. आतनं सपोर्ट करणार त्यामध्ये असणारा सांगा. म्हणजे फोर्थ कॅरेक्टर एंडोस्केलेटन कार्टिलेजिनस और बोनी. कार्टिलेजिनस इन मरीन फिशेस and bony in freshwater fishes. Next, number 5. In these animals, lateral line system present, which shows presence of receptors for direction of water current. म्हणजेच आता हे कॅरेक्टर व्यवस्थित समजावून घ्या. इन these animals, लक्षात ठेवा, 1 मार्क MCQ. lateral line system is present in ... animals. त्यामध्ये पर्याय दिले जातील, त्यामध्ये येणार काय? फिश येणार. म्हणजेच लॅटरल लाईन सिस्टीम कुणामध्ये प्रेझेंट असते? फिशेस मध्ये, म्हणजेच पायसेस एनिमल्स मध्ये. विच शोज, मग त्या लॅटरल लाईन सिस्टीम मध्ये काय दाखवलं जातं? रिवो रिसेप्टर्स. रिवो रिसेप्टर्स आर युज्ड फॉर, जर फंक्शन विचारलं, फंक्शन ऑफ रिवो रिसेप्टर्स, 1 मार्काला जर फंक्शन विचारलं रिवो रिसेप्टर्स तर काय? डायरेक्शन ऑफ वॉटर करंट. रिव्हर्स रिसेप्टरचं काम काय असतं? डायरेक्शन ऑफ वॉटर करंट, म्हणजे इट शोज डायरेक्शन ऑफ वॉटर करंट. पाण्याचा जो प्रवाह आहे तो काय करतो? दाखवण्याचं काम कोण करत असतात? हे रिसेप्टर्स करत असतात. त्यांचं नाव काय? रिवो रिसेप्टर्स. म्हणजेच फिफ्थ कॅरेक्टर, इन these animals lateral line system is present which shows presence of receptors. फंक्शन काय? इट शोज, काय दाखवतात? डायरेक्शन ऑफ वॉटर करंट, पाण्याचा प्रवाह कसा आहे ते दाखवण्याचं काम रिसेप्टर करतात. नेक्स्ट, नंबर 6. लोकोमोशन टेक्स प्लेस बाय फिन्स अँड बॉडी मसल्स. तर तुम्हाला आता माहित आहे माशांच्या बॉडीवर काय असतात? फिन्स असतात. फिन्स. मग हे जे फिन्स आहेत हे काम काय करतात? लोकोमोशन. लोकोमोशन, मुवमेंट ऑफ बॉडी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, एका जागेवरून दुसऱ्या जागी बॉडी नेणं. ते काम कशाच्या साहाय्यानं चालतं? ह्या फिन्सच्या साहाय्यानं चालतं, पर किंवा कल्ल्यांच्या साहाय्यानं. तसंच आणखी कशाच्या साहाय्यानं? बॉडी मसल्स, म्हणजेच वरच्या बाजूचे जे मसल्स असतात, स्नायू, ते सुद्धा कशाला काम करतात? मदत कशाला करतात? इट हेल्प्स लोकोमोशन. बॉडी मसल सुद्धा कशाला मदत करत असतात? लोकोमोशन साठी. पण मेन पार्ट कोणता असतो? फिन्स. त्यांचे असणारे फिन्स. म्हणजे 6 पॉइंट, कॅरेक्टर नंबर 6, लोकोमोशन टेक्स प्लेस बाय फिन्स अँड बॉडी मसल्स. नंबर 7, रेस्पिरेशन टेक्स प्लेस बाय गिल्स. माशामध्ये तुम्हाला माहिती आहे रेस्पिरेशन होतं, ते कशा मार्फत होतं? गिल्स मार्फत. मग त्यासाठी आपण आता यातले स्केल्स जे आहेत ते जरा इरेज करूया आणि नंतर तुम्हाला ते समजतील.
काय सांगायचं आपल्याला, गिल्स. कसे असतात गिल्स? गिल्स कशासाठी असतात? रेस्पिरेशन, एक्सचेंज ऑफ गॅसेस, गॅस आत बाहेर करणं, आदला बदल करणं, याच्यासाठी लहान श्वसनेंद्रिय असतात. ते कुठं असतात? ऑन लॅटरल साइड. असे लॅटरल साइडवर तुम्हाला काय दिसतील? गिल्स. मग ते गिल्स कशासाठी असतात? तर रेस्पिरेशन साठी, श्वसनेंद्रिय असतात. कशासाठी? तर श्वसन करण्यासाठी. नंतर नंबर 8, हार्ट इज टू चेंबर्ड अँड प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड. टू चेंबर्ड मीन्स वन ऑरिकल अँड वन व्हेंट्रिकल इज प्रेझेंट. जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं तसंच यांच्यात सुद्धा काय असतं? वन ऑरिकल वन व्हेंट्रिकल. एक ऑरिकल प्रेझेंट असतं, दुसरं व्हेंट्रिकल. ऑरिकल ऑन अप्पर साइड, व्हेंट्रिकल ऑन लोअर साइड. म्हणजेच हार्ट इज टू चेंबर्ड. हार्ट किती चेंबरचा आहे? 2 चेंबर, 2 कप्प्यांनी बनलेलं. प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड. जसं आपलं व्हेंट्रलला असतं हार्ट, तसंच त्यांचं सुद्धा काय असतं? व्हेंट्रलला असतं. हे झालं 8th कॅरेक्टर. नंबर 9, सिंगल अँड क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. ह्यांच्यामधली सर्क्युलेटरी सिस्टीम जी असते ती एकच असते. नंतर म्हणजे सिंगल टाईपचीच असते आणि क्लोज टाईपची. जशी आपल्यात क्लोज टाईप आहे तशी. म्हणजेच जे ब्लड आहे, ब्लड पंप्स फ्रॉम हार्ट टू व्हेन्स ऑर आर्टरी, अँड आर्टरी अँड व्हेन्स कॅरी ब्लड टू बॉडी पार्ट्स. म्हणजेच हार्ट पासून ब्लड पंप होतं, ते आर्टरी व्हेन मध्ये जातं, तिथून कुठं जातं? तर बॉडी पार्टला. म्हणजेच आपल्यासारखी क्लोज असणारी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, विसरण संस्था. नेक्स्ट नंबर 10, deoxygenated blood is present in heart, so heart is called venous heart. म्हणजेच त्यामध्ये त्यांचं जे हार्ट आहे त्यांच्यामध्ये काय असतं? डिऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट असतं. डिऑक्सिजनेटेड, इम्प्युअर ब्लड. इम्प्युअर, इन दिस ब्लड ऑक्सिजन इज लो ऑर अब्सेंट. यांच्या ब्लड जे असतं ते डिऑक्सिजनेटेड का असतं? तर लो प्रमाणात ऑक्सिजन असतो किंवा ऑक्सिजन नसतो. सो डिऑक्सिजनेटेड ब्लड इज प्रेझेंट इन हार्ट. हार्ट इज कॉल्ड व्हेनस हार्ट. म्हणून त्या हार्टला काय म्हणतात? व्हेनस हार्ट. 1 मार्काला MCQ स्टार करून ठेवा. नेक्स्ट नंबर 11, इन these animals well developed brain and large olfactory lobes are present. हे जे ॲनिमल्स आहेत, फिशेस, त्यामध्ये वेल डेव्हलप्ड ब्रेन असतो. आपल्यासारखा त्यांच्या सुद्धा मध्ये ब्रेन कसा असतो? वेल डेव्हलप्ड. ऑलफॅक्टरी लोब्स जे असतात ते लार्ज असतात. कुणामध्ये? फिशमध्ये. म्हणजे 11th कॅरेक्टर, वेल डेव्हलप्ड ब्रेन अँड लार्ज ऑलफॅक्टरी लोब्स आर प्रेझेंट. नंबर 12, क्वाडल फिन ऍक्ट्स ॲज स्टीअरिंग ड्युरिंग स्विमिंग. क्वाडल फिन ह्याला काय म्हणतात? क्वाडल फिन. ही जी असते ती क्वाडल फिन. ऍक्ट्स ॲज, शेपटाकडचे असणारे पर काय म्हणून ऍक्ट होतात? स्टिअरिंग. गाडीमध्ये जसं स्टिअरिंग ड्रायव्हरच्या हातात असतं तसं ह्या फिश मधलं जे स्टिअरिंग असतं ते कोण असतं? क्वाडल फिन. हे जे असतात ते फिन. ड्युरिंग स्विमिंग, त्यावेळी कधी ऍक्ट होत असतं? ज्यावेळी ते स्विम करत असतं, पोहत असतो मासा, त्या काळात ते क्वाडल फिन ऍक्ट होतं. काय म्हणून? स्टिअरिंग म्हणून. म्हणजेच गाडीमधलं स्टिअरिंग जसं असतं तसं स्टिअरिंग. म्हणजे 12th कॅरेक्टर, क्वाडल फिन ऍक्ट्स ॲज स्टिअरिंग ड्युरिंग स्विमिंग. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. आता हे कायम झालेलं आहे. युनिसेक्शुअल, सेक्सेस आर सेपरेट. सेक्सेस आर सेपरेट. मेल बॉडी सेपरेट, फिमेल बॉडी सेपरेट. हे सांगायला नको. लास्ट 14th, मेजॉरिटी ऑफ फिशेस ओव्हिपॅरस अँड फ्यू आर व्हिव्हिपॅरस. जास्तीत जास्त फिशेस हे कसले असतात? ओव्हिपॅरस. म्हणजेच ओव्हिपॅरस कशाला म्हणतात? तर दे ले एग्स अँड आफ्टर लेइंग हॅचिंग द एग्स. अंडी घालतात, अंडी उगवतात आणि पिल्लांना जन्म देतात. अँड फ्यू आर व्हिव्हिपॅरस. काही व्हिव्हिपॅरस असतात. म्हणजेच यामध्ये काय होत असतं? युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमीट, ओवा अँड स्पर्म. आफ्टर युनियन फर्टिलायझेशन टेक्स प्लेस अँड आफ्टर फर्टिलायझेशन दे गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. त्यांच्या पिल्लांना जन्म देतात. असे 2 प्रकारचे, पण मेजॉरिटी कशाचे असते? ओव्हिपॅरस. अंडी घालून पिल्लांना जन्म देतात. आणि व्हिव्हिपॅरस डायरेक्ट मेल फिमेल जे काय असतील गॅमीट ते एकत्र होतात
फलधारणा होते आणि पिल्लांना जन्म देतात. असे झाले. त्यामध्ये हा झाला त्यामध्ये डिव्हिजन न्याथोस्टोमॅटा इथपर्यंतचे कॅरेक्टर. धन्यवाद.